तर मंडळी अशा प्रकारे जो आपण आहे ना पहिल्या स्पॉटला आपल्या व्हिजिट केल्या, स्पॉटचं नाव आहे पोटोबा फॅमिली रेस्टॉरंट आणि आपल्या उमरजमध्ये स्थित आहे. तिथं आल्यानंतर बाहेर बाहेर एवढं कडक ऊन पडलंय ना, आणि आपल्या कडक उन्हात पहिल्यांदा म्हणलं काय ना काहीतरी थंडच खायला जायचं. पहिल्या स्पॉटला व्हिजिट केल्यानंतर आहे ना त्यांची मी पहिली कोल्ड कॉफी आणि मँगो मस्तानी हे दोन्ही पण ज्या वस्तू आहेत ना त्या मागवून घेतल्यात. आता दोन्हीची पण टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो. त्याआधी भावाला तुमच्या या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. म्हणजे जसं मी या उन्हात आलो ना, एवढं कडक ऊन पडलंय ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे एवढ्या कडक उन्हात काहीतरी थंड खायला भेटेल याच आम्ही आशेनं आलो होतो. आणि आम्हाला जो पहिला स्पॉट आहे ना आमचा तो भेटला पोटोबा फॅमिली रेस्टॉरंट. यांच्या इथं तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे बरंच फूड भेटून जातं. त्यामध्ये तुम्हाला बरंच काय 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 इथं भेटून जाते. त्यात आता आम्ही थंड मध्ये त्यांची जी मँगो मस्तानी आहे ना ती मागवली आणि कोल्ड कॉफी. त्या दोन्हीची पण मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो हे टेस्ट साठी कसं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ती कोल्ड कॉफी आहे ना ते आपण टेस्ट करून बघूया. कोल्ड कॉफी बघताशाने प्रेम होईल असे, म्हणजे एकदम थिकनेस खतरनाकच आहे, असं एकदम घट्ट आहे. स्ट्रॉ वगैरे आपल्याला त्यात त्यांनी ते डुबवून वगैरे दिलेले. मस्तच आहे. म्हणजे यांच्या ज्या कोल्ड कॉफीचं जे थिकनेस आहे ना एकदम अशी घट्ट आहे आणि त्यामुळे ते स्ट्रॉ मधून वरता नाही असं पूर्ण ते ओढून घ्यायला लागते त्यावेळेस येते. आणि अशी थिकनेस वाली जर कोल्ड कॉफी जे आहे ना ती टेस्ट करायला भेटत असेल ना, ते पण एवढ्या कडक उन्हात टॉपचाच विषय आहे घेऊ. आणि असं तुम्हाला टेस्ट करायसाठी बऱ्याच असं फिरायला लागत असेल किंवा कुठल्या स्पॉटला जावं लागत असेल, एकदा या आपण स्पॉटला व्हिजिट करा बरं का. म्हणजे मस्त आहे यांची कोल्ड कॉफी टेस्ट साठी. अप्रतिम. 10 ऑफ 10 आपण या म्हणजे कॉफीला देऊ शकतो. आणि आपल्या चॅनलची सगळ्यात टॉपची म्हणजे गोल्डन जुबली ती पण आपण या कॉफीला देऊ शकतो. कॉफीची प्राइस जर तुम्ही बोलायला गेला ना अवस्था 50 रुपयाला भेटते ती. आणि 50 रुपये मध्ये एवढी भारी कोल्ड कॉफी मी तर कुठे टेस्ट केली नव्हती. पहिल्यांदा आपण या स्पॉटला टेस्ट केली, बरं भारी वाटली मला ती. आता त्याच्या साईडला जे आहे ना मँगो मस्तानी ते पण आपण टेस्ट करूया. मँगो मस्तानी बद्दल खरं सांगू का तुम्हाला, जवळ मँगो मस्तानी आहे ना त्यावर त्यांनी ड्रायफ्रूटचा एवढा मारा केलाय का खतरनाकच वाटतंय. आणि एवढं सारं ड्रायफ्रूट आपल्याला त्या मँगो मस्तानी टेस्ट करायला भेटणार आहे काय, खरंच भारी आहे. आता आपण ते टेस्ट करून बघू त्याची टेस्ट कशी भारी आहे, कारण की दिसताना तर ते एवढं भारी दिसतंय की ते बघता क्षणी त्याच्यावर प्रेम होऊन जाईल. आणि आपण आता ते पण टेस्ट करून बघूया. त्या साईडला त्यांनी आपल्याला चमचा दिलाय, आतमध्ये स्ट्रॉ आहे. पहिल्यांदा स्ट्रॉ ने आपण आहे ना एक दोन बाईट असे टेस्ट करून बघूया. हा मस्त आहे. आणि वर ड्रायफ्रूट वगैरे दिले, त्याला टेस्ट करण्यासाठी चम्मच वगैरे दिलाय आपल्याला वर. आता ते एवढं सगळं ड्रायफ्रूट वर चॉकलेट वगैरे टाकलेलं आहे. ड्रायफ्रूटची क्वांटिटी खरंच मस्त दिली आहे. आणि टेस्ट साठी पण डिफरंट आहे, जास्त पण असं हेवी नाही. आणि टेस्ट खरंच मस्त आहे. मँगो मस्तानी ना भारी, म्हणजे मँगो मस्तानीची या कॉस्टिंग तुम्हाला 120 रुपये आहे. कॉस्टिंगच्या मनानं मँगो मस्तानी ड्रायफ्रूट वगैरे त्यांनी दिले बऱ्यापैकी. पण मी माझ्यातर्फे आहे ना माझ्या चॅनलची सिल्वर जुबली घेतो याला, आणि ती थोडीशी कॉस्टिंग मला हाय वाटली. बाकी काय नाही, मस्तानी पण मस्त टेस्ट साठी. तर तुमच्या खिशाला परवडत असली तर तुम्ही येऊन नक्की आहे ना यांची मँगो मस्तानी ना ती पण ट्राय करा. आणि टेस्ट साठी कशी ती मला कमेंट करून सांगा. बाकी यांच्या इथलं कोल्ड कॉफी जे आहे ना 10 ऑफ 10. आणि आपल्या चॅनलची सगळ्यात टॉपची म्हणजे गोल्डन जुबली देतो मी त्याला 50 रुपये. त्या मनानं आहे ना खरंच मस्त आहे ते. आणि टेस्ट साठी आणि थिकनेस साठी खरंच मस्त आहे. एकदा नाही ना तुम्ही 100% जरी या स्पॉटला आला ना, आपल्या कडून कराडला जो रोड जातो हायवे साईडलाच आहे ना यांचं शॉप आहे, हॉटेल पोटोबा फॅमिली रेस्टॉरंट. त्यांच्या इथे येऊन आहे ना तुम्ही यांच्या इथलं फूड तर टेस्ट करा, त्याचबरोबर यांच्या इथले ना कोल्ड कॉफी आहे ना 100% टेस्ट करा बरं का, खरंच मस्त आहे. आणि जरी तुम्ही यांच्या इथं आला त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांच्या इथली ती मँगो मस्तानी वगैरे
तिथं टेस्ट करायची असली तर करा, नाही केली तरी चालते. पण तुम्ही ना त्यांची इथली ना कोल्ड कॉफी 100% टेस्ट करा, मस्तच आहे. आणि एकदा मी नक्की विजिट करा. आता हे मी सगळं दोन्हीच्या दोन्ही आयटम आहेत ना संपवून घेतो. मी माझं संपवून जसं होतील तसं आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटला व्हिजिट करूया आणि तिथं आपल्याला आणखीन काय खायला भेटते ते बघूया. उन्हाचा तडाखा तर एवढा जोरात आहे ना, असल्या उन्हात फिरायला तुमच्यासाठी लागतंय. भावाला लाईक करायला विसरू नका बरं का. आता हे संपवून घेतो मी. एवढ्या कडक उन्हात जे जसं मसूर फाट्यावर आलो ना तिथं विजे मलाई लस्सी आणि मसाला ताक त्यांच्या स्पॉटला आम्ही आलो. हे स्पॉटला आल्यानंतर आहे ना आम्हाला मस्त असं त्यांचे मसाला ताक आहे ना ते टेस्ट करायला आम्ही मागवलं. ताक फक्त 20 रुपयाला ग्लास भेटते तुम्हाला. आता ते ताक आमच्या समोर आले, आता आपण ते टेस्ट करून बघूया. एकदम प्रॉपर वरून असा मसाला दिसतोय त्याला. आता ते टेस्ट करून कसं लागतंय ते पण मी तुम्हाला सांगतो. मस्तच आहे ताक, म्हणजे मसाल्याचा एकदम पुरेपूर वापर केलाय त्या ताकात आणि एकदम भारी वाटलं. तुम्ही आता सगळं वगैरे म्हणजे रेडीमेड ताक वगैरे पित असाल त्यामध्ये आणि यामध्ये थोडासा फरक जाणवतो. म्हणजे तुम्ही जर हे ताक टेस्ट केलं ना एकदम मसाल्याचा पुरेपूर वापर केला तुम्हाला यामध्ये बघायला भेटतोय. आणि असल्या कडक उन्हात एका साईडला बसून हे ताक पिणं म्हणजे एकदम अप्रतिम आणि भारीच वाटून जाते. आता हे ताक तर मी पूर्ण संपवून घेतो. ताक मला खरंच भारी वाटलं. 20 रुपयाच्या मनानं आहे ना, ग्लास पण मस्त आहे आणि एकदम थंडगार ग्लास तुम्हाला टेस्ट करायला भेटतोय. असं एकदा या आणि असल्या कडक उन्हात येऊन एकदा हे पिऊन जावं, भारी वाटेल तुम्हाला पण. चेष्टेचा विषय बाजूला राहून द्या, पण त्यांच्या ताक आहे ना खरंच मस्त आहे. या ताकाला आहे ना मी 10/10 देतो, म्हणजे खरंच मस्त आहे. आणि आपल्या चॅनलची गोल्डन जुगली सुद्धा देतो. गोल्डन जुगली आपण अशाच फूडला देतो ना की जे फूड आहे ना टेस्ट साठी खरंच मस्त असते आणि क्वांटिटी क्वालिटीसाठी आणि तुमच्या खिशाला परवडेल, एकदम रिझनेबल दरात तुम्हाला भेटेल असंच असते. एकदा या येतं या स्पॉटला आणि हे ताक नक्की टेस्ट करा. ताक पूर्ण झालं माझं पिऊन की आपण आहे ना त्यांची इथली जी मलाई लस्सी आहे ना ती पण आपण टेस्ट करूया. मलाई लस्सी पण त्यांची इथली एकदम फेमस आहे, इथल्या लोकांकडून मला समजलं. आता आपण ते पण टेस्ट करून बघूया. बाकी एक किस्सा झाला माझ्याबरोबर मागाशी. काय विषय होता, आपण पहिल्या स्पॉटला व्हिजिट केली होती ना, तिथं आपण 2 वस्तू टेस्ट केल्या. त्यामध्ये एक आपण कोल्ड कॉफी टेस्ट केली होती आणि दुसरं होतं ते मँगो मस्तानी. तर कोल्ड कॉफीला त्यांच्या इथं काहीतरी एक युनिक शब्द होता. तो युनिक शब्द आहे ना व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा पहिला. हो बाई, क्वांटिटी जर बघायला गेला ना हातावर सांडायला लागले एवढी क्वांटिटी आहे तिची. म्हणजे एकदम फुल ग्लास भेटलाय आपल्याला. वर पूर्ण मलाई दिली त्यांनी, साईडला वरून त्यांनी आता आपल्याला ते पूर्ण सजवून दिलंय आणि ग्लास तर मेन मातीचा आहे त्यामुळे टेस्ट पण तशीच भेटणार आहे आपल्याला. आपण आता ते टेस्ट करून बघूया. वर फ्रुटी दोन्ही ते पण टाकून दिले त्यांनी आपल्याला. आता चम्मच पहिला बाहेर घेतो. हो, क्वांटिटी खरंच खूप आहे, म्हणजे असं ते ग्लास मधून आता बाहेर सांडायला लागले. टेस्ट पण करून बघूया आपण. हम्म, अप्रतिम. आपल्या महाराष्ट्राला खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलाय आणि त्यातल्या त्यात आपण सातारा जिल्ह्यात मोडतो. सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आणि आपल्या साताऱ्यात आल्यानंतर तुम्हाला बरंच काही काही फूड खायला भेटतं. सातारा तर आपला बराच कव्हर झालाय. आता आपण थोडे दिवस पूर्ण सातारा फिरून काढला. तिथं काय काय भेटणार जे फूड आहे ना ते मेन सातारा सिटीतलं टेस्ट केलं. आता सातारा सिटीच्या बाहेर अनेक तालुके आहेत, ते तालुके पण आपल्याला पूर्ण फिरायचे. त्यासाठी तुमचा सपोर्ट कायम राहून द्या. आणि आता हळूहळू आपण उमरस, कराड, पाटण हे सगळं कव्हर करायचं या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या सातारा ऑल जिल्ह्यामध्ये आपल्याला बरंच काय काय खायला भेटेल ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. त्यासाठी तुमची एक लाईक आहे ना ते आपल्या व्हिडिओला भेटून द्या आणि व्हिडिओ मित्रांबरोबर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि मस्त मस्त असे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. खरंच यांची जी लस्सी आहे ना थिकनेस साठी एकदम अशी घट्ट आहे आणि अशी घट्ट लस्सी टेस्ट करायला भेटते मला. आणि गोड तर आहे ना खरंच अप्रतिम मस्तच आहे. मलाईची जी टेस्ट आहे ना लाजवाब. आणि खरंच डिफरंट म्हणजे ते तुम्हाला मातीच्या असं थोडस ते भांड्यात ग्लासात भेटून जाते. खरंच भारी आहे. आणि एवढ्या कडक उन्हात तेवढं थंड प्यायला भेटलं, आत्मा एकदम तृप्त होऊन गेलाय. खरंच भारी आहे. ह्याची कॉस्टिंग आहे ना 35 रुपयाला तुम्हाला फुल भेटते आणि हाफ किलो
25, हाफ 25 रुपये, फुल 35 रुपये. खरंच मस्त आहे. एकदा एकदा येऊन आहे ना तुम्ही इथं नक्की विजिट करा. आपल्या मसूर फाट्यावाला ना एका साईडला त्यांचं शॉप आहे. एकदा येऊन नक्की विजिट करा आणि यांच्यातले जे फूड आहे ना टेस्ट करून ते टेस्ट साठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यानंतर आता नवीन कुठल्या स्पॉटला जायचं, तुमच्या इथलं एखादं हॉटेल राहिलं असलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी नक्की तिथे जाऊन व्हिजिट करतो आणि त्यांच्या इथं पण जाऊन फूड वगैरे टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगतो. आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, तात्पुरतं एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि बाय बाय. पब्लिक बाय म्हणलं की लगेच गायब होत आहे. अहो लास्टला तुम्हाला जे सांगायचं होतं ते तर राहून गेलं. पहिल्या स्पॉटला आपण आहे ना काय टेस्ट केलं माहिती आहे ना, कोल्ड कॉफी आणि त्यांच्या इथलं आपण जे मँगो मस्तानी होते ते दोन्ही ट्राय केलं. तर विषय काय झाला, कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी म्हणून त्या दादांनी मला थोडीशी माहिती दिली, मी जी माहिती मला आधी नव्हती. कोल्ड कॉफीला आहे ना बऱ्यापैकी पुण्यामध्ये जर गेला ना तर किंवा पुण्याच्या बाहेर कुठल्या पण एरियामध्ये गेला तर तिथं सगळे कुका म्हणून बोलतात तिला. कोल्ड कॉफी कोणच बोलत नाही, कुका कुकाच म्हणतात. आणि आपल्या इकडे जर तुम्ही आला का नाही तर आपल्या इकडे सगळ्यांच्या थ्रू तुम्हाला आहे ना कोल्ड कॉफी नाव म्हणून ऐकाय भेटेल. आणि कुका हा शब्द आहे ना म्हणजे तो शब्द बाहेरचा आहे आणि त्या शब्दाचा यूज आहे ना आपल्या इथं पुण्यामध्ये भरपूर लोक करतात. मला पण आता मागाशीच कळलं. आणि आपण ती कोल्ड कॉफी आहे ना ती टेस्ट केली. फक्त 50 रुपयाला ती कोल्ड कॉफी भेटते. आणि अशी कोल्ड कॉफी थिकनेस साठी पण त्यांची इथली कोल्ड कॉफी खरंच मस्त होती. अशी कोल्ड कॉफी जर टेस्ट करायची असली ना पहिल्या स्पॉटला नक्की विजिट करा आणि त्यांच्या इथं जाऊन आहे ना ती कोल्ड कॉफी पहिली टेस्ट करा. आता तेच तुम्हाला सांगायचं होतं, सांगून तर झालं. आता तुम्ही मला सांगा पुढच्या वेळेस कुठल्या स्पॉटला विजिट करू. तात्पुरतं एवढंच. धन्यवाद आणि बाय बाय.